भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल अकोला आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली। लोकसभेची निवडणूक नाही तर बूथवरची निवडणूक लढा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। वर्धा इथल्या सर्व 6 जागा आम्ही जिंकू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। दोन्ही 14 आणि 19च्या निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने जिंकलो। दोन्ही वेळी आम्हाला 53% आणि 54% मतं मिळाली आहेत। आणि आता जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिलाय की लोकसभेची निवडणूक नाही बूथची निवडणूक लढा, त्यानुसार बूथपर्यंतचं नियोजन हे आम्ही केलेलं आहे। प्रत्येक बूथ जिंकायचा, ज्या बूथमध्ये कमी मतं होते त्या बूथमधली मतं कशी वाढवायची आणि बूथमध्ये 51% मतं मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि मला विश्वास आहे की मागील वेळेसपेक्षा देखील चांगल्या मताने आम्ही या ठिकाणी निवडून येऊ। तत्पूर्वी अकोला इथं झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुती उमेदवारांना विजय मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केलं। या दोन्ही निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलानं काम करतील असा निर्णय महायुतीमधील सर्वांनी एकत्रितपणे केला आहे असं फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं। अकोला लोकसभेसाठी भाजपा महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं असून अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नेमकं कुणाचं नाव जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।